अय इकडे लक्ष द्या. काल आपण सिद्ध क्रियापद जे आहेत ते सिद्ध क्रियापद सगळी संपवलीत, बरोबर आहे. सिद्ध क्रियापद किती प्रकारची आहेत? कोणकोणती? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि उभयविध क्रियापद. उभयविध धातू कोणकोणते आहेत ते सांगा बरं. कोणकोणते आहेत उभयविध धातू? काप, आठव, स्मर, लोट, भर, आहे की नाही, उघड, मोड. कसली धातू आहेत हे? उभयविध धातू आहेत. उभयविध क्रियापद म्हणजे कसलं क्रियापद? जे क्रियापद सकर्मक म्हणूनही वापरता येतं आणि अकर्मक म्हणूनही वापरता येतं, त्या क्रियापदाला काय म्हणायचं? उभयविध क्रियापद. संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं? संयुक्त क्रियापद धातू साधित अधिक सहायकारी क्रियापद, त्याला काय म्हणायचं? संयुक्त क्रियापद असं म्हणायचं. संयुक्त क्रियापदातून किती क्रिया व्यक्त झाल्या पाहिजे? एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे. आलं लक्षामध्ये? दोन क्रिया व्यक्त होत असतील तर ते संयुक्त क्रियापद होईल का? आता आपल्याला या ठिकाणी काय पाहायचंय? साधित क्रियापद पाहायचे. आपण सिद्ध पाहिली, आता काय पाहायचे आपल्याला? साधित क्रियापद पाहायचे आहेत. ठीक आहे, मला बरं एकदा काय पाहायचंय आपल्याला? साधित क्रियापद पाहायचं आहे. लक्षामध्ये आता हे साधित क्रियापद म्हणजे काय? आता जी क्रियापद इतर शब्द जातीपासून, जी क्रियापदे इतर शब्द जातीपासून तयार होतात किंवा मूळ धातूला व वी अशा प्रकारचे विकार होऊन जी क्रियापद तयार होतात त्यांना आपण काय म्हणायचं? पूर्व साधित क्रियापद. ठीक आहे. इतर शब्द जातीपासून म्हणजे कुणाकुणापासून? समजा नामापासून, आलं लक्षामध्ये, विशेषणापासून, जी वेगवेगळी अवयव आहेत त्या अवयवापासून, आलं का लक्षामध्ये? अशा शब्द जातीपासून जी क्रियापद तयार होतात त्यांना काय म्हणायचं? साधित म्हणजे इतर शब्दापासून बनलेले. साधित म्हणजे काय? आणि सिद्ध म्हणजे काय? मूळचे. सिद्ध म्हणजे काय? मूळचे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. इतर शब्दापासून म्हणजे नामापासून, विशेषणापासून, अवयवापासून. आणि मूळ धातूला कसला विकार होऊन? व वी, आलं लक्षामध्ये, किंवा वी अशा प्रकारचे विकार होऊन जे क्रियापद तयार होतात त्यांना कसली क्रियापद म्हणायचं? साधित क्रियापद म्हणायचं. मग हे साधित क्रियापद कोणकोणते आहेत? नामापासून जे बनतात त्यांना काय म्हणायचं? नाम साधित क्रियापदे. साधित क्रियापदाचे प्रकार: नाम साधित क्रियापदे. विशेषणापासून जे तयार होतात त्यांना काय म्हणायचं? विशेषण साधित क्रियापदे. विशेषण साधित क्रियापदे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, जे अवयवापासून तयार होतात त्यांना काय म्हणायचं? अवयव साधित क्रियापदे. काय म्हणायचं त्यांना? अवयव साधित क्रियापदे. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर पहा, शक्य क्रियापद. शक्य क्रियापद आणि त्याच्यानंतर प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद. तर ही सगळी क्रियापद आता आपण पाहून टाकू. अलग लक्षामध्ये नाम साधित कशाला म्हणायचं, विशेषण साधित कशाला म्हणायचं. आता हे तयार कसे होतात ते तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना जरा नीट व्यवस्थित समजून सांगतो. पहा, याच्यात अवघड असं काहीच नाही. आता पहा, मी या ठिकाणी असं लिहिलं. पहा, इथं लिहिलं शब्द. ठीक आहे. आता समजा शब्द लिहिला मी या ठिकाणी हात. आता हात हे काय आहे रे पोरं? हो, सांगा बरं. नाम आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहा, याच्यापासून मी या ठिकाणी साधित धातू बनवला. साधित धातू. आणि या साधित धातूपासून जे क्रियापद बनल त्याला आपण कसले क्रियापद म्हणायचं? साधित क्रियापद. सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं. हात या शब्दाची जात कोणती आहे? बोला पटकन. आता आपण कधी कधी म्हणतो ना, तो नेहमीच माझे पुस्तक हाताळतो. मग या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे सांगा बरं?
हा बोला बरं. तो नेहमीच माझे पुस्तके हाताळतो, या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? हाताळतो. बरोबर आहे. मग हात हे नाम आहे. आता या हात या नामापासून हाताळ हा या ठिकाणी काय तयार झाला रे पोरं? हो, याला कसला धातू म्हणायचं? चला बोला पटकन. कशापासून साधलाय हा? कोणत्या नामापासून साधला? हात या नामापासून कोणता धातू साधला गेला इथं? हाताळ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. साधला म्हणजे तयार झाला. आणि या हाताळपासून या ठिकाणी क्रियापद काय तयार होईल? मग हाताळतो, हाताळते. आलं का लक्षामध्ये? मग हे हाताळतो हे क्रियापद कसलं झालं सांगा बरं पटकन. साधित क्रियापद झालं ना. पण हे मूळ ह्याचं काय आहे? कशापासून बनले? कशापासून बनले? ते नामापासून बनले. कशापासून बनले? नामापासून बनलं. आता तुम्हाला इकडे सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला जर परीक्षेचा प्रश्न जर विचारला हाताळतोय हे क्रियापद कशापासून साधलाय, तर कशापासून साधले म्हणता तुम्ही? नामापासून तयार झाले. कशापासून तयार झालेलं आहे? ते नामापासून झालेलं आहे. हाताळतो या क्रियापदातला साधित धातू ओळखा म्हटलं तर हाताळ हा काय झाला? साधित धातू. आणि हाताळ हा साधित धातू कशापासून बनलाय? कोणत्या नामापासून? हात या नामापासून बनलेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? काय नाही ना? चला आता इकडे पहा. मी पुढं या ठिकाणी असं म्हणतो पहा. आता पाणी हे काय आहे सांगा बरं पोरं? नामच आहे ना. बरोबर आहे. मग मी या ठिकाणी काय केलं माहिती आहे का? पानाव. आणि आता मी म्हटलं पहा, लेक सासरी जाताना आईचे डोळे पानावले. काय झाले रे? पानावले. तर हे पानावले हे जे क्रियापद जे आहे हे पानावले क्रियापद कशापासून बनलं? कोणत्या नामापासून बनलं? हे कुणाकुणाला कळालं एकदा सांगा. त्याच्यानंतर पोरं हो इकडे लक्ष द्या. आता हे उंच जे आहे, आता आपण उंच मुलगी म्हटलं तर उंच काय झालं सांगा बरं? उंच विशेषण. उंच काय होईल? विशेषण. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. उंच काय झालं पोरं? हो, विशेषण. मग आता आपण काय केलं माहिती आहे की इकडं उंचाव असा हे काय तयार केला सांगा? साधित धातू तयार केला. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी म्हणलं पहा, उंचावला. त्याने मला पाहून हात उंचावला. हा मी इकडे आहे म्हणला. त्याने मला पाहून हात उंचावला. मग आता उंचावला हे क्रियापद कशापासून बनले? कोणत्या विशेषणापासून बनले? उंच या विशेषणापासून बनलेलं आहे. आलं लक्षात? उंच या विशेषणापासून कोणता धातू तयार झाला? उंचाव. उंचाव हा कसला धातू आहे? साधित धातू आहे. मग सिद्ध धातू आणि साधित धातू मधला फरक माहिती आहे की नाही तुम्हाला? सिद्ध धातू म्हणजे मूळचा धातू. आलं का लक्षात? आता हे मूळचा धातू आहे की नामापासून आणि विशेषणापासून बनालाय? नामापासून बनालाय, विशेषणापासून बनालाय. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. ही काय करायचं माहिती आहे का? समजून घेताना नीट व्यवस्थित समजून घ्यायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, पहा मागे. आता मागे हे अव्यय आहे. मागे हे काय आहे बरं? हो, मागे, पुढे, खाली, वर ही सगळी काय आहेत? अव्यय आहेत. काय आहेत ती? अव्यय आहेत. आलं लक्षामध्ये? मग आता हे काय इकडे पहा, याच्यापासून मी या ठिकाणी साधित धातू तयार केला मागास. काय तयार केला? मागास. आणि मी म्हणलं आता पहा, मानसिक दृष्ट्या लोक आता भरपूर मागासली. तर हे मागासली जे आहे हे क्रियापद बनले. कशापासून क्रियापद बनलं सांगा? कोणत्या अवयवापासून बनलं? मागे या अवयवापासून बनलं. हे कुणाकुणाच्या लक्षात आलं सांगा पटकन? ठीक आहे. काय अडचणीत पर्यंत? काय नाही ना. आता कधी कधी काय होते माहिती आहे का? आता हे काय इथं नामापासून बनलं, हे विशेषणापासून बनलं, हे अवयवापासून बनलं. आलं का लक्षामध्ये? आता सिद्ध धातूपासूनही काही साधित क्रियापद तयार होतात. कशापासून? बघा आता कसे तयार होतात ते. समजा आता हे सिद्ध धातू आहे. या सिद्ध धातूला विकार होतो. आता या सिद्ध धातूला काय होणार माहिती आहे का? समजा व लागला, व लागला किंवा वी लागला. ठीक आहे. असं जर झालं तर त्यापासून जे आहे इकडे साधित धातू तयार होतो. काय तयार होतो बरं? हो, साधित धातू तयार होतो. आणि मग याच्यापासून काय तयार होते? इकडे साधित क्रियापद तयार होतं. आता कसं ते पहा. या ठिकाणी मी काय केलं माहिती आहे का? मूळ धातू लिहिला पहा, बस. काय लिहिला? मूळ धातू बस. आता बस धातूला मी या ठिकाणी व व व किंवा व वी असे जर लावले प्रत्यय,
तर त्याला काय म्हणायचं? साधित धातू. आता मी काय म्हणलं पहा, बसव. आता बसव हा कसला धातू झाला सांगा बरं? साधित धातू झाला. कसला झाला? आणि आता म्हणलं पहा, त्या मुलाला आजारानंतर आता बसवते. मग बसवते हे जे आहे कसलं क्रियापद झालं? साधित क्रियापद झालं. कसलं क्रियापद झालं? साधित क्रियापद झालं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्यानंतर पहा, मी मूळ धातू या ठिकाणी लिहिला. काय लिहिला रे पोरं? हो, खेळ. आणि आता ह्याचा साधित धातू तयार करायचा. काय केला मी? खेळव. आणि मग क्रियापद काय तयार होईल? खेळवते. काय होते? आजारानंतर त्याला आता खेळवते. ठीक आहे. हे जे बसवते, खेळवते जे आहेत हे शक्य क्रियापद आहेत. हे कसे शक्य क्रियापद आहेत? त्यांना शक्यच का म्हणायचे पुढे बघायचंय. पण हे कसले क्रियापद आहेत? सिद्ध आहेत की साधित आहेत? त्यांना इथं काय लागलेला दिसला तुम्हाला? व लागलेला दिसला मूळ धातूला, की कसले क्रियापद तयार होते? साधित क्रियापद तयार होते. कुणाला समजायला एकदा हात वर करा. ठीक आहे. आता हे दोन जे आहे ना, खरं तर या ठिकाणी काय आहेत? हे शक्य. ठीक आहे. आता पहा, मी या ठिकाणी काय केलं माहिती आहे का? समजा चाल आहे, मूळ धातू आहे, त्याला इथं या ठिकाणी चालवी असं केलं. ठीक आहे. आणि त्याचं क्रियापद तयार केलं आपण, चालविते. तर चालविते हे देखील काय झालं रे पोरं? हो, साधित क्रियापद झालं. आणि हे साधित क्रियापद आहे, तर हे प्रयोजक क्रियापद आहे. कसं आहे काय नाही हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पण हे मी सांगालो ते सगळ्यांच्या लक्षात आलं का? आता एकदा सगळेजण इकडे पहा. बघा, बघा, साधित क्रियापदे काय म्हणाले रे? जी क्रियापदे इतर शब्द जातीपासून, जी क्रियापदे कशापासून म्हणाले? इतर शब्द जातीपासून तयार होतात. तसेच मूळ धातूला कोणता? व वी. ठीक आहे. असे विकार होऊन बनणाऱ्या क्रियापदांना साधित क्रियापदे असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? आता साधित क्रियापद कोणते आहेत? तर पुढील प्रमाणे पहा. एक नाम साधित क्रियापद. ठीक आहे. त्यानंतर विशेषण साधित क्रियापद, अव्यय साधित क्रियापद, शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. हे कसले क्रियापद आहेत रे? साधित क्रियापद आहेत. पहा, शब्द जात इकडे लिहिलेला आहे, साधित धातू इकडे लिहिला आहे, साधित क्रियापद तिकडे लिहिलेला आहे. आलं लक्षामध्ये? शब्द जात, हात ही कोणती शब्द जात आहे? नाम. ठीक आहे. नामापासून कोणता साधित धातू तयार केला? हाताळ. आणि त्याच्यापासून साधित क्रियापद कोणतं बनवलं? हाताळतो. तसं पहा, पाणी. ठीक आहे. पाणी काय आहे? त्याच्यापासून कोणता धातू बनवला? सिद्ध धातू आहे की साधित धातू आहे? साधित धातू आहे. म्हणजे कशापासून बनलाय? नामापासून बनलाय. कशापासून बनलाय? नामा. आणि पानावचं या ठिकाणी काय झालंय? पानावले. उंच हे काय आहे? मग इथं उंचाव हा काय बनला? साधित धातू बनला. आणि उंचावले हे काय बनलं? साधित क्रियापद बनलं. स्थिर हे काय आहे? विशेषण. आता या स्थिर पासून काय बनवलं इकडं? स्थिराव. ठीक आहे. आणि स्थिरावले. ठीक आहे. हे क्रियापद बनलं. मागे जे आहे हे मागे अव्यय आहे. काय आहे? अव्यय आहे. आलं लक्षामध्ये? काय रे बाबा? हे अव्यय आहे. त्याच्यापासून काय तयार झाला? इथं मागास धातू तयार झाला. इकडे काय तयार होईल? मागासले. तसंच पहा, पुढे हे अव्यय आहे, त्याच्यापासून काय तयार झाला? पुढार. आणि इकडे काय झालं? पुढारले. आलं लक्षामध्ये? मग काय अडचणीत पर्यंत? ठीक आहे. आता हे कळालं का? त्याच्यानंतर आता खाली पहा. मूळ धातू कोणता आहे इथं? कोणता आहे? पी. आणि ते साधित धातू काय बनला याच्यापासून साधित धातू कोणता बनला पोरं? हो, पी व. आणि पी व ते कसलं क्रियापद आहे ते? शक्य. चालवते कसलं क्रियापद आहे? शक्य क्रियापद आहे. किंवा त्याला तुम्ही प्रयोजकही म्हणू शकता, पण ते वाक्यात कसं वापरले ते महत्वाचं आहे. आता मी म्हणलं आई मुलाला चालवते, तर ते प्रयोजक होते. आणि मला आता चालवते म्हटलं की ते शक्य होते. ठीक आहे. कसं होते काय नाही ते पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मारविले प्रयोजक आहे. वाचविले प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मी सांगितलेलं सगळ्यांना समजायलंय का? नक्की? का वन्स मोर करायचं आहे? आता पहिलं साधित क्रियापद पाहूया आपण.
नामसाधित क्रियापदे. कोणती क्रियापद पाहायची? नामसाधित क्रियापद. साधित क्रियापद किती आहेत? 5. नामसाधित, विशेषण साधित, अव्यय साधित, शक्य आणि प्रयोजक. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता सगळे पाहू. नामसाधित क्रियापदे. नामापासून बनलेल्या क्रियापदाला काय म्हणायचं पोरं हो? नामापासून बनलेल्या क्रियापदांना काय म्हणायचं? नामसाधित क्रियापद असं म्हणायचं. उदाहरणार्थ, सतत अभ्यास करून मी कंटाळलो. ठीक आहे. आता क्रियापद कोणतं आहे पोरं हो? मग या ठिकाणी कंटाळा हे काय आहे? मग कंटाळा या नामापासून काय तयार झालं? कंटाळलो हे क्रियापद तयार झालं. हे कुणा कोणाला कळालं? हात वर करा. हा, चला. तो नेहमीच माझे पुस्तके हाताळतो. आता क्रियापद कोणतं आहे? हे कशापासून तयार झालं? हात या नामापासून ते तयार झालं. आईचे डोळे पाणावले, तर कशापासून तयार झालं पोरं हो? पाणी या नामापासून तयार झालं. जंगली प्राणी आता बरेच माणसाळले, तर माणसाळले हे क्रियापद कशापासून तयार झाले? माणूस या धातूपासून तयार झालं. दादा ताईवर रागावला, तर राग हे काय आहे? नाम आहे. राग या नामापासून काय तयार झाला? रागावला. आई दादावर संतापली, तर संताप जे आहे नाम आहे. संताप पासून संतापली हे क्रियापद बनले. तो विहिरीत डोकावला, डोके काय आहे? आणि डोकेपासून काय बनवलं? डोकावला. आज आकाश ढगाळले, ढग काय आहे? मग ढगापासून काय बनलं? ढगाळले. बाबाचा चेहरा रंगला, रंग हे काय आहे? नाम आहे. मग रंग या नामापासून कोणते क्रियापद बनलं? रंगला. आलं लक्षामध्ये? हे कुणा कुणाला कळालं? सगळ्यांना समजलं का? काय अडचण? पुढचं पहा. आता विशेषण साधित क्रियापद पहा. आता विशेषण साधित क्रियापद म्हणजे कसली क्रियापद रे? विशेषणापासून बनलेल्या क्रियापदांना काय म्हणायचं? विशेषण साधित क्रियापद असं म्हणायचं. जे विशेषणापासून तयार झालेले आहेत त्यांना काय म्हणायचं? विशेषण साधित क्रियापद असं म्हणायचं. मग पहा, विशेषणापासून बनलेल्या क्रियापदांना विशेषण साधित क्रियापद असे म्हणतात. त्याचा चेहरा काळवंडला. आता काळवंडला, हे काळवंडला हे कशापासून बनलंय र? आणि काळा हे काय आहे? विशेषण आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर पहा, विजेत्या संघाने चषक उंचावला. उंच हे काय आहे लेकरं हो? आणि या ठिकाणी उंचावला हे त्याच्यापासून काय तयार झालं? काय झालं? कसलं आहे? विशेषण साधित. कोणत्या विशेषणापासून साधलंय? उंच या विशेषणापासून साधलं गेलेलं आहे. तुझ्या कारणे जीव माझा वेडावला. आहे की नाही? हे परमेश्वरासाठी म्हटले, तुम्ही दुसऱ्यासाठी नका म्हणू. तुझ्यासाठी, तुझ्या कारणे जीव माझा वेडावला. तर वेडा हे काय आहे? आणि या वेडापासून काय तयार झालं? वेडावला. सीमारेषेवरील तोफा थंडावल्या, तर थंड काय आहे? आणि थंड पासून काय तयार झालं? थंडावल्या हे क्रियापद, आपलं क्रियापद तयार झालं. आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. रुंद हे काय आहे रे पोरं हो? आणि रुंद पासून काय तयार झालं? रुंदावल्या हे क्रियापद तयार झाले. तो आता शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. हे व्यवसाय आहे बरं का? शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. स्थिर काय आहे पोरं हो? आणि त्याच्यापासून स्थिरावला काय तयार झालं? क्रियापद. आता अव्यय साधित क्रियापदे पहा. जी क्रियापदे कशापासून बनतात? अव्ययापासून बनतात. त्यांना काय म्हणायचं रे? अव्यय साधित असं म्हणायचं. मग हे काही अव्यय आहेत. मागे, पुढे, खाली, ही काय हो? अव्यय आहेत. काय ती? मग या अव्ययापासून जी क्रियापद बनलेली आहेत त्यांना काय म्हणायचं? अव्यय साधित क्रियापदे असं म्हणायचं. मग आता पुढे पहा. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारले. आता पुढारले म्हणल्याच्या नंतर हे पुढे हे काय आहे रे पोरं हो? आणि पुढे पासून काय बनलं? पुढारले. मग पुढारले हे क्रियापद कशापासून बनले सांगा? अव्ययापासून बनलेलं आहे. आईची तब्येत खालावली. आईची तब्येत
खालावली, आईची तब्येत खालावली. तर खाली हे काय आहे पर हो, आणि खाली पासून काय बनलं या ठिकाणी, खालावली हे साधित क्रियापद तयार झालं. त्याच्यानंतर पुढे मानसिक दृष्ट्या माणसे मागासली, मागे काय आहे आणि मागे याच्यापासून इकडे काय तयार झालं, हे मागासली हे क्रियापद तयार झालं. काय अडचण. त्याच्यानंतर आता पुढे पहा, मूळ धातूपासून बनलेली साधित क्रियापदे. आता मूळ धातूपासून बनलेली जी साधित क्रियापद आहेत ती आपल्याला पाहायची. जसं मी तुम्हाला पलीकडे तिकडे समजून सांगितलं होतं पहा, मूळ धातूला कोणता विकार होऊन व व व व वी अशा प्रकारचे विकार होऊन जे क्रियापद तयार होतात त्यांना काय म्हणायचं, हा मूळ धातूपासून बनलेली साधित क्रियापद. आणि ही क्रियापद दोन प्रकारची आहेत. किती प्रकारची आहेत ही, दोन प्रकारची. दोन प्रकारची कोणकोणती आहेत रे बाबा, एक कसला आहे शक्य क्रियापद, आलं लक्षामध्ये, आणि दुसरं कसलं आहे प्रयोजक क्रियापद. आता मला सांगा, शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद हे मूळ धातूला विकार होऊन तयार होतं की इतर शब्द जातीपासून तयार होतं, कशाला, मूळ धातूपासून बनलेली साधित क्रियापद कोणकोणती आहेत, शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. कुणाकुणाला कळालं हे सांगा. आता पहा, साधित धातू जसे नामे विशेषणे अवयव यांच्यापासून तयार होतात तसेच मूळच्या धातूपासून म्हणजे सिद्ध धातूपासूनही तयार होतात. कसे तयार होतात तुम्हाला मी वरी दाखवले की नाही दाखवलं, एकदा तेच तुम्हाला दाखवतो मी परत. हा ठीक आहे, ते आपण लेवर लिहिले असं वाटतंय मला, परत परत लिहायचं कशाला. हो का, हे बघा, हे सिद्ध धातू. सिद्ध धातू कोणते आहे तिथं, बस, खेळ, चाल, आणि ह्यांना कशाचा विकार व्हायला इथं व व व, इथं फक्त वीज लिहिलंय वी वी, अशा प्रकारचे व वी व वी असे विकार होतात. आणि त्यांच्यापासून इकडे पहा का, ही अशी साधित धातू तयार होतात. आणि या साधित धातूपासून मग या ठिकाणी काय तयार होते, साधित क्रियापद तयार होतात. आलं का लक्षामध्ये. मूळ धातूपासून जे साधित क्रियापद तयार होतात ती कोणती आहेत, एक शक्य आहे आणि दुसरं प्रयोजक आहे. ठीक आहे, आता बघूया आपण ते. ठीक आहे, डायरेक्ट त्याला खाली बघू. बघा वर गेलं का, ठीक, लिहायचा कुटाणा नको ना, दिसायला सगळ्यांना. बघा, मूळ धातूपासून बनलेली साधित क्रियापदे. कशापासून बनलेली म्हणाले रे, मूळ धातूपासून बनलेली साधित क्रियापदे. साधित धातू हे जसे नामे विशेषणे अवयवे, ठीक आहे, नाम विशेषण अवयवे यांच्यापासून तयार होतात तसेच ते मूळच्या धातूपासून म्हणजे सिद्ध धातूपासूनही तयार होतात. आलं लक्षामध्ये. आता कसे ते खाली पहा. आता चाल आहे, पी आहे, वाच आहे, आण आहे, कर आहे, मार आहे, खेळ आहे, ही कसली धातू आहेत रे पोरं हो, हे धातू कसले आहेत, हे सिद्ध धातू आहेत. कसले धातू आहेत हे, चाल, पी, वाच, आण, कर, मार, खेळ, हे धातू कसले धातू आहेत, हे सिद्ध धातू आहेत. आणि या सिद्ध धातूपासून बघा, याच सिद्ध धातूपासून चालव, पिवव, वाचव, आणव, करव, मारव, खेळव असे काय बनले रे या ठिकाणी, साधित धातूपासून. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, चाल पासून काय तयार झालं, चालव, बराबर आहे. ठीक आहे, पी पासून काय तयार झालं पोरं हो, पी व व, लक्षामध्ये. वाच पासून काय तयार झाला धातू, वाच व. लिह पासून काय तयार झाला धातू, लिह व. आले की नाही, लिही, नाही तर नाही, लिह व. हा ठीक आहे. त्यानंतर आण पासून काय तयार होईल,
आनव, हे आन पासून आनव, कर पासून मार पासून, खेळ पासून खेळ. हे जे ज्याला व लागलेलं दिसाले तुम्हाला ते सिद्ध धातू आहेत की साधित धातू आहेत? सांगा पटकन. साधित धातू आहेत. आणि कशापासून बनलेत ते? मूळ धातूपासून बनलेले आहेत. ठीक आहे. अशा साधित धातूपासून दोन प्रकारची क्रियापदे तयार होतात. मग ही दोन प्रकारची क्रियापद म्हणजे एक कोणता आहे रे बा? शक्य क्रियापद. आणि दुसरा कोणता आहे रे बा? प्रयोजक क्रियापद. मग आपण आता एक एक पाहूया. आता आपण शक्य क्रियापद पाहून घेऊया. ठीक आहे. बघा आता शक्य क्रियापद कशाला म्हणायचं ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. समजा आता हे शक्य क्रियापद म्हणायचं कशाला? सगळ्यांनी हो का इकडे नीट लक्ष द्या. शक्य क्रियापद म्हणजे काय त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. आता मी काय म्हणालो पहा. बघा इथं वाक्य लिहितो. मला आता चालवते. मला आता चालवते. मी असं असं वाक्य लिहिले. या वाक्याचा कर्ता सांगा फक्त मला. हा सगळेजण बोला. हा बरं मी किंवा मला हा काय वाक्याचा? सगळेजण सांगा. कर्ता आहे. आणि चालवते हे काय आहे? क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे हे? बघा इकडे पहा हे क्रियापद आहे. आता मला सांगा हा कर्त्याच्या अंगी चालण्याची क्षमता आहे असं दाखवलंय की नाही असं दाखवलंय? आता मला आता चालवते. आता समजा इतकी दिवस समजा मी आजारी गिजारी पडला असेल किंवा मग पाय टंगडा बिंगडा मोडला असेल, आहे की नाही? मग मला चालता येत नसेल, आहे की नाही? 1 महिना झालं समजा, 2 महिने झालं, मग मी ठणठणीत झालो. मग तुम्ही मला रस्त्यात भेटले, पहा सर चालता आले का? मी काय म्हणालो? आता मला चालवते. मला चालवते म्हणजे मी चालू शकतो. चालवते ह्याचा अर्थ आहे चालू शकतो. मग हा जो कर्ता आहे, कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याची क्षमता आहे. क्रिया करण्याची क्षमता आहे किंवा नाही. आहे किंवा नाही हे ज्या क्रियापदाच्या साधित रूपावरून समजते. ठीक आहे. त्यावेळेला त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? पूर्व शक्य क्रियापद. कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याची क्षमता आहे किंवा नाही हे ज्या क्रियापदाच्या साधित रूपावरून समजतं. साधित म्हणजे मूळ धातूला व वी असे विकार होऊन जो तयार झालेला असतो त्या तशा प्रकारच्या साधित रूपापासून समजतं की त्या कर्त्याच्या अंगामध्ये किंवा त्या कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याची क्षमता आहे अथवा नाही. त्यावेळेला त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? शक्य क्रियापद म्हणायचं. मग आता माझ्या अंगी क्रिया करण्याची क्षमता आहे म्हणाले की नाही म्हणाले? आणि मी जर असं म्हणलं मला आता चालवत नाही, बाद झाला. आता मला आता चालवत नाही, मला आता चालवत नाही. आता ही नाही म्हणून सांगाले क्षमता की आहे म्हणून सांगाले? सांगा पटकन. नाही म्हणून सांगाले. आलं का लक्षामध्ये? पण चालवत नाही हे देखील कसलं क्रियापद झालं? मग कर्त्याच्या अंगाची शक्यता सांगाले म्हणजे हे पण कसलं झालं? हे शक्यच झालं. आणि हे चालवते हे पण कसलं झालं? शक्यच झालं. म्हणजे तुम्हाला इथं 2 गोष्टी कळाल्या का? की शक्य क्रियापद हे होकारार्थी असू शकतं आणि नकारार्थीही असू शकतं. आलं लक्षामध्ये? शक्य क्रियापद होकारार्थीही असू शकतं आणि शक्य क्रियापद नकारार्थीही असू शकतं. चालवते होकारार्थी की नकारार्थी? आणि चालवत नाही नकारार्थी. चालवत नाही हे काय आहे? नकारार्थी आहे. आलं लक्षामध्ये? आणि आता खाली पहा शक्य क्रियापदे काय म्हणाले रे? जे वरी सांगितले ते तिथं आहे. जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे किंवा नाही असे दाखवितात त्यांना काय म्हणायचं? पोरं हो बघा काय म्हणले? जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे किंवा नाही
असे दाखवितात त्यांना कसली क्रियापद म्हणायचं? शक्य क्रियापद म्हणायचं. शक्य क्रियापद सकर्मक किंवा आकर्मक असू शकते. शक्य क्रियापद जे आहे हे सकर्मकही असू शकतं किंवा आकर्मकही असू शकतं. जर ते सकर्मक धातूपासून बनलेलं असेल तर सकर्मक असेल आणि आकर्मक धातूपासून बनलेलं असेल तर ते आकर्मक असेल. तर तेही आपल्याला पुढे पाहताच आहे. पहा, शक्य क्रियापद हे होकारार्थी व नकारार्थीही असू शकतं. एकतर ते होकारार्थी असू शकतं आणि ते नकारार्थीही असू शकतं. शक्य क्रियापद हे साधित क्रियापदाचा प्रकार आहे. शक्य क्रियापद हे कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? बरोबर हो, साधित क्रियापदाचा प्रकार आहे. मूळ धातूला ववी प्रत्यय लावून शक्य क्रियापद तयार होते. म्हणजे मूळ धातूला कोणता विकार होतो रे? ववी अशा प्रकारचे विकार होऊन त्या ठिकाणी शक्य क्रियापद तयार होतात. लक्षामध्ये? ठीक आहे. मग शक्य क्रियापद जे आहे हे मूळ धातूला विकार होऊन तयार होतं का नामापासून बनतं का सर्वनामापासून बनतं का विशेषणापासून बनतं? मूळ धातूपासून की मूळ धातूला विकार होऊन? मग मूळ धातूला कोणता विकार होतो? वी अशा प्रकारचे विकार होऊन त्या ठिकाणी कोणतं क्रियापद तयार होतं? शक्य क्रियापद तयार होतं. ठीक आहे. चला आता पुढचा मुद्दा बघा राजांनो. सकर्मक धातूपासून बनणारे शक्य क्रियापद. आता काही मी म्हणलं ना, शक्य क्रियापद सकर्मकही असू शकतात आणि आकर्मकही असू शकतात. मग सकर्मक धातूपासून बनणारे क्रियापद कोणकोणते आहेत ती पहा. आधी या ठिकाणी सकर्मक धातू कोणता आहे? पी हा सकर्मक धातू आहे. आन हा सकर्मक धातू आहे. आता पी म्हटल्याच्या नंतर काहीतरी प्यावंच लागतंय ना. आता मी म्हणलं मी पाणी पिले तर पाणी हे काय झालं? कर्म झालं. पाणी काय झालं? कर्म झालं. आलं का लक्षामध्ये? म्हणजे पी हा धातू कसा आहे? सकर्मक आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आन हा धातू कसा आहे? सकर्मक आहे. कर हा धातू पण कसा आहे? सकर्मक आहे. तर आता हे इत्यादी काय आहेत? बरोबर, हे सकर्मक धातू आहेत. कसले धातू आहेत सांगा हे? मग या सकर्मक धातूपासून कसलं क्रियापद तयार होईल? सकर्मक शक्य क्रियापद तयार होईल. बरोबर आहे. उदाहरणार्थ बघा, बाळाला कडू औषध पिववते. आता पिववते याचाच अर्थ काय? बाळ पिऊ किंवा बाळ पिऊ शकते. आलं लक्षामध्ये? मग ह्याच्यातला मूळ धातू कोणता आहे? पोरो हो, पी हा मूळ धातू आहे. आणि त्याच्यापासून कोणतं क्रियापद बनलंय? पिववते. आता पिववते हे क्रियापद आहे आणि कसलं क्रियापद आहे सांगा? आता इथं बाळाच्या अंगी औषध पिण्याची क्षमता आहे की नाही सांगाले? आहे म्हणून सांगाले. बरोबर आहे. ठीक आहे. मग बाळाला कडू औषध पिववते, वाक्याचा कर्ता कोण आहे? बाळ आहे. आणि औषध काय आहे? कर्म आहे. आणि कडू काय आहे? विशेषण. आणि पिववते हे कसलं क्रियापद झालं? मग हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. नक्की काय अडचण? चला आता पुढचं बघा. बाईंना एका वेळी एवढ्या वह्या आणवतात, कारण नुसती खिचडी खातात शाळेतल्या बाई, घरी नेऊन टाकतात. बाईंना एका वेळी एवढ्या वह्या आणवतात. आणवतात म्हणजे आणू शकतात. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये तेवढी क्षमता आहे की नाही? सामर्थ्य आहे की नाही? आहे. चला आता एकदा पहा, या वाक्याचा कर्ता कोणता आहे सांगा? बाई हा काय आहे? कर्ता आहे. आलं का लक्षामध्ये? आणि कर्म शबास, वया हे काय झालं? कर्म झालं. आणि आणवतात हे काय झालं सांगा? कारण बाईच्या अंगामध्ये तेवढी ताकद आहे म्हणाले, ती दाखवाले. आणवतात, आणू शकतात. आलं लक्षामध्ये? ठीक. पुढचं पहा. बाबाच्यांनी अजूनही वर्तमानपत्रातील वाक्य वाचवतात. वाक्यातील कर्ता सांगा? बाबा काय आहे? कर्ता आहे. कर्म कोणता आहे? वर्तमानपत्रातील वाक्य. ठीक आहे. आणि वाचवतात, वाच हा ज्याच्यातला मूळ धातू, त्याला वाचा काय झालं या ठिकाणी? विकार. बरोबर आहे. आणि वाचवतात ही काय झालं मग? पोरं हो, शक्य क्रियापद झालं.
मला आता काम करवते, करता कोण? मी म्हणजेच काय? मला. कर्म कोणता आहे? काम हे काय झालं पोरं हो? आणि याच्यातला मूळ धातू कोणता आहे? त्याला काय विकार झाला? करव. आणि करव पासून काय तयार झालं? करवते, म्हणजे करू शकतो. आणि म्हणून हे क्रियापद कसलं झालं भाऊ? शक्य. आणि कर्म आहे म्हणून सकर्मक शक्य. नलूला आंबट दही खाववते. नलू लय खतरनाक आहे. नलूला लय आंबट आवडते. नलूला आंबट दही. आता वाक्याचा कर्ता कोण आहे? नलू हा वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. बरोबर आहे. दही हे काय होईल? दही हे काय होईल? कर्म होईल. आणि खा हा मूळ धातूला कोणता विकार झालाय? व हा विकार झालाय. आणि खाव व ते हे एकंदरीत कसलं क्रियापद बनलंय? कसलं बनलंय रे? शक्य क्रियापद बनलेलं आहे. आता इथं टीप दिली, ही आपल्याला कुठं प्रयोगामध्ये शिकायचंय, कामाला येईल म्हणून लक्षात ठेवा. टीप काय आहे? तर सकर्मक धातूपासून बनलेल्या शक्य क्रियापदाचा शक्य कर्मणी प्रयोग होतो. कोणता प्रयोग होतो रे पोरं याचा? शक्य कर्मणी प्रयोग होतो. सकर्मक धातूपासून बनलेल्या शक्य क्रियापदाचा कोणता प्रयोग होतो? शक्य कर्मणी प्रयोग होतो. कोणता प्रयोग होतो? शक्य कर्मणी प्रयोग होतो. हा लक्षामध्ये काय अडचणीत पर्यंत. आता अकर्मक धातूपासून बनलेले शक्य क्रियापद पाहून घ्या एकदा. हे काय? अकर्मक धातूपासून बनणारे शक्य क्रियापदे. आता अकर्मक धातू कोणकोणते आहेत रे पोरं? बस आहे, उठ आहे, चाल आहे, पळ आहे, धाव आहे. हे इत्यादी कसले धातू आहेत रे पोरं? कारण यांच्यापासून सकर्मक क्रियापद बनते की अकर्मक क्रियापद बनतं? अकर्मक क्रियापद बनतं. हा लक्षामध्ये. मग आता बघा, त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. मग बसण्याची क्रिया कुणावर झाली? हा, मग वाक्याचा कर्ता कोण आहे? आलं लक्षामध्ये? त्या आजारी माणसाला. माणूसच काय वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. कर्त्याला काय करू शकतो? तो बसू शकतो. बसवते म्हणजे आता तो बसू शकतो. मग वाक्यामध्ये कर्म आहे का पोरं? हो. वाक्यात कर्म नाही. मग बसवते हे कसलं क्रियापद झालं? शक्य क्रियापद झालं. याच्यात कर्म आहे का? नाही. मला दररोज 20 किलोमीटर चालवते. आता मला वाक्याचा कर्ता कोणता आहे पोरं? हो. मला हा काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. वाक्यात कर्म आहे का? वाक्यात कर्मच नाही. आणि मला म्हणजे चालण्याची क्षमता दाखवायला ना, किती चालू शकतो? मग चालवते हे कसलं क्रियापद झालं? शक्य क्रियापद. पण ह्याच्यात कर्म आहे का रे? माझ्याच्याने आता पळवते. पळण्याची क्रिया कुणावर होईल? माझ्यावरच. मग या ठिकाणी माझ्याच्याने म्हणले हा काय झाला रे पोरं? हो, कर्ता. आणि हे पळवते हे काय झालं? शक्य क्रियापद. शक्य क्रियापद. लक्षात. तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? आता या ठिकाणी पहा, तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? ठीक आहे. तर आता याच्यामधलं मला सांगा, कर्ता कोणता असेल रे? तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? ठीक आहे. तर ऐकणारे कोण आहेत? तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण बोलायला कोणाबद्दल? संगीताबद्दल. मग संगीतच काय होईल? कर्ता होईल. काय होईल? तो कर्ता होईल. बघा, तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? ठीक आहे. आणि ऐकवते हे कसलं क्रियापद झालं? मग कसलं क्रियापद झालं? हे शक्य क्रियापद झालं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे पहा, नाही रे, संगीत हे काय झालं? कर्म झालं. माफ करा, काय झालं? हे कर्म. आणि तुम्हाला हे काय झालं वाक्यातलं? कारण ऐकणारे कोण आहेत? तुम्ही आहेत. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. मग हे ऐकवते जे आहे ना, हे शक्य क्रियापद आहे, पण ह्याच्यात कर्म आलेलं आहे बरं. ही गोष्ट लक्षात ठेवा.
ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तुम्ही ह्या वाक्यातला काय आहे इथं आणि त्यांना काय ऐकावं ते सांगितलं. माझ्याच्याने यापुढे बोलवत नाही, तर माझ्याच्याने हा वाक्याचा काय आहे रे पोरं? हो, करता आहे. आणि बोलवत नाही हे कसलं आहे? शक्य क्रियापद आहे. नकारार्थी आहे की होकारार्थी आहे? पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही. रायगड काय चढणार? पर्वती ही पुण्यामधली टेकडी आहे, आलं का लक्षामध्ये? रायगडापेक्षा खूप छोटी आहे. आणि पार्वतीबाई नुसता वडापाव खाऊ 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 फुगल्यात पावासारख्या, आलं का लक्षामध्ये? आणि त्या पर्वतीच चढू शकत नाहीत, तर मग रायगड कसा चढणार आहे की नाही? पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही, तर हे चढवत नाही हे कसलं क्रियापद आहे पूर्व? हो, शक्य क्रियापद आहे, आलं लक्षामध्ये? मग आता तुम्हाला हे सगळं समजलं. आता आपल्याला खाली कोणता प्रयोग पाहायचा आहे? प्रयोजक. आपलं प्रयोजक क्रियापद पाहायचं आहे. पण प्रयोजक क्रियापद हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. इथपर्यंत काय अडचण? तुम्हाला सगळ्यांना समजलं शक्य क्रियापद काय भानगड आहे ते? हो, ठीक आहे. आणि हे जे अकर्मक धातूपासून बनणारं जे शक्य क्रियापद आहे, अकर्मक धातूपासून बनणारे शक्य क्रियापद जे आहे, तर याच्यापासून नेहमीच शक्य भावे प्रयोग घडतो. कोणता? शक्य भावे प्रयोग, आलं का लक्षात? आणि ज्याच्यात कर्म आहे त्याच्यात सकर्म आपलं शक्य कर्मणी प्रयोग, आलं का लक्षात? आणि इथं कोणता घडतो? शक्य भावे प्रयोग घडतो, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता प्रयोजक क्रियापद जे आहे, हे प्रयोजक क्रियापद आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. उद्याच्याला आपला म्हणजे क्रियापद हा चॅप्टर सगळा संपूनच जाईल, आलं लक्षामध्ये? ठीक आहे. एक लेक्चर आणि त्याच्यात सगळा क्रियापद चॅप्टर खलास. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काळाला सुरू करू. ठीक आहे, थांबूयात. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, है की नाही?